साहेब, माझी मागणी चुकीची आहे का हो? जर माझ्या देशाला संविधान मान्य असेल तर या देशातला प्रत्येक तरुण, या देशातला प्रत्येक राज्यकर्ते मला पाठिंबा देतील. अहो, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधी साहेब संविधान दाखवतात. संविधान, जर त्यांना संविधान मान्य असेल तर ते राहुल गांधी साहेब अभिलाल देवरेच्या स्टेजवरती येऊन अभिलाल देवरेला पाठिंबा देतील. उद्धव ठाकरेला संविधान मान्य असेल, संजय राऊतला संविधान मान्य असेल, अजितदादा पवारला संविधान मान्य असेल, एकनाथ शिंदेला, देवेंद्र फडणवीसला संविधान मान्य असेल, शरद पवार साहेबांना, सुप्रिया सुळेताईंना जर संविधान मान्य असेल तर त्या अभिलाल दादा देवरे यांना संविधानाच्या लढाईमध्ये साथ देतील. साहेब, एवढंच काय, आपल्या देशाचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं संविधान टिकावं असं प्रकाश आंबेडकर साहेबांना वाटत असेल तर अभिलाल देवरेला साथ देतील. ही लढाई माझ्या तरुण पिढीची आहे. ही लढाई संविधानाची आहे. मी कोणाकडे भीक मागणार नाही आणि कोणाचा पाठिंबा मागणार नाही. ज्यांना संविधान मान्य आहे मी त्यांच्याकडे भीक मागतोय आणि त्यांचाच पाठिंबा मागतोय. अन्यथा या देशाला दाखवून देऊ शकतो. सूत्रपणा पुण्यनगरीमध्ये जन्म घेणारा अभिलाल या जगामध्ये संविधान मान्य नाही अशा लोकांचा संदेश संपूर्ण जगाला दाखवतोय. साहेब, जर या राज्यकर्त्यांना संविधान मान्य नसेल तर संपूर्ण जगातील लोक त्यांना प्रश्न विचारतील. तुमच्या देशातला तरुण 6 दिवसापासून बिना अन्न पाणीचा झोपलाय. 3.5 कोटी तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी, 10 लाख तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी, 1,34,000 तरुणांना परमानंट नोकरी मिळावी याच्यासाठी दिलेला शब्द पूर्ण करा. अन्यथा या जगाला आम्ही दाखवून देऊ शकतो की भारतीय राज्यघटना या भारत देशाचे तरुण, या भारत देशाच्या लोकांना राज्य करताना मान्य नाही. अहो साहेब, आज सरकार भाजपचं आहे, उद्या काँग्रेसचं येईल. मला म्हणायचं असं, यांना संविधान जर मान्य असेल तर या लोकांनी मला पाठिंबा द्यावं. अन्यथा